अहो माणसात माणूस ठेवलं नाही तुम्ही, माणसात माणूस ठेवलं नाही तुम्ही. आता तरी राजकारण सोडा, आता तरी राजकारण सोडा. अहो गाव गाडा आणि नुसताच राडा, ताजी गाव गाडा नुसताच राडा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. विठ्ठला पांडुरंगा, मला तुझ्या वारीला यायची लई इच्छा आहे. काय करू, ह्या वर्षी सगळी महागाई झाली, लेकराचा शिक्षणाचा खर्च, नवरा दारू पिऊन पडतोय कुठं बी. पांडुरंगा तूच मार्ग दाखव रे, माझ्याकडे तर काही पैसे नाहीत, काय करू काय नाही मला कळत नाही. पण विठ्ठला मला तुझ्या पंढरीला यायची लई इच्छा आहे. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले तर ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले तर ज्ञानेश्वर. काय सरपंच, अरे पुरं गाव दिंडीत गेलंय, तुला यायचं की नाही? काय मेळ आहे की नाही? ह्या गेल्या वर्षी आले होते पण ह्या वर्षी माझ्याकडे यायला पैसेच नाहीत ना. अहो दादा, हे गेल्या वर्षी गेले होते मी पंढरपूरला, ह्या वर्षी का नाही ना यायला जमत. लेकराचा शिक्षणाचा खर्च, नवरा दारू पिऊन पडतोय, मला लय यायची इच्छा आहे बघा पंढरपूरला, पण पैसेच नाहीत बघा खिशात. काय करावं? काम कर, जरा काम कर आणि चल वारीला. अहो खुरपी ते इथं आबळ आलंय भरून, लय इच्छा आहे बघा यायची, पण सावकार दिन का हो मला पैसे? अरे बघा ना काय सावकार, अहो पहिले दिले नाही, द्या नाही करू नाही. असं आहे का? अहो सरपंच, ह्या सावकाराने माझ्याकडून तिप्पट पैसा वसूल केला आणि कसं नाही दिले म्हणते सावकार पैसे. तिप्पट पैसा माझ्याकडून वसूल केलाय आणि नाही म्हणतोय. मग काय झालं? नाही भाऊ, आपण नाही देत पैसे. काय करायचं? चला जा आपलं आता, आपल्याला उशीर व्हायला लागला. जाऊ दे माता, बघा तिचं ती कसं करायचं. चला येतोच आम्ही बाई. हो या. तुकाराम, ज्ञानोबा 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 तुकाराम. राम राम आप्पा. जय हरी जय हरी. आप्पा लय नियोजन केलं यंदा भारी दिंडीचं. दरवर्षीपेक्षा मला जरा नियोजन चांगलं दिसलं यंदा. पांडुरंगाची कृपा त्याच्या मनात असलं तर काही बी होऊ शकतं. आले देवाजीच्या मनात, तिथं कोणाचे चाले ना. चला ना सावकार, अरे काय कमाल आहे. तुम्हाला तर सांगू सांगू कंटाळा आला. कवा बी तुमचं तेच आहे बाबा. झेंडे पोरण ते काय नियोजन राव, आपण नियोजन लय भारी लावलं राव. पण ह्या वेळेस मंत्री दिंडी म्हणजे दिंडी. रामराव बाप्पा, जय हरी. काय पोरं सुधारले आपल्या गावचे. आपले पोरं म्हणजे असेच, आता हो पोराला जोडच नाही या एरियामध्ये, असे पोरं बनले. हो सरपंच, आपल्या गावचं मोठं नाव झालं आता. मग सरपंच कोण्या गावचा आहे? मी याच गावचा आहे ना. आपण सुधारले सगळे. मग दिंडी बिंडीचं नियोजन तर छान झालंय. पंढरपूरला तर जाणार दिंडी, पण मुक्कामाचं राहायचं कसं सोय केली? कामाचं सगळी सोयी केलेली आहे. आपल्या संघ आचार्य सगळं पद्धतशीर, काही अडचण येणार नाही. चालू केलं नियोजन. आपाचं नियोजन फेल थोडंच जाणार आहे. तुमची कृपा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ए पिंट्या, अरे चला पटकन बाबा, सगळं नियोजन झालेलं दिसतंय जंगी तिकडं. बाप 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 बाप.
ते पाय ना सगळे जमले ना तिथं ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 तुकाराम. चला ए बाबा पटक माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 अरे दिंड्यात उड्या मारलेले का आमच्या दोघांच्या अंगावर उड्या मारले मला काय मिळत लागा ना होय. स्वतःला शाळा समजते. अरे का जावय मग त्या गावातलं झालं इथं बी दाजी आमच्याच बोकंडी का. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा अरे सरपंच कुठं चालले माकडा उड्या हाणीत काय मला मिळ लागा ना. त्यांना घरी कोणी विचारित नाही, हा पाहुण्या रावळ्यात ह्यांची किंमत नाही. हा मग आता चालले 15 दिवस आपला तिकडे भेटतंय, हा ताज भागत आहे आणि कुच्या निंद्या करणं होत्यात हा गावगाड्याच्या तिकडे चर्चा करणार आपल्या बरोबर पुन्हा हा त्यासाठी चालले ते. तरी मी जाऊ द्या, बोललो- काय करायचं आपल्याला, आपण फक्त पांडुरंगाची भक्ती करायची. बरोबर आप्पाची सांगा दिंडीत आपल्याला जायचंय, जायचं. राम राम आपलं नियोजन करायचं. भक्त राम 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 दाजी. अहो तुम्ही काय बोलायला लागले. अहो सरपंच तुम्ही म्हणायला लागले सोयऱ्या धाऱ्यात कोणी विचारेना घरात कोणी पुसाना. अहो तुकाराम महाराज म्हणते, तुकाराम महाराज काय म्हणतात ऐका. ऐकत ना. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. अहो तुम्हाला असतील मोठे धाटे सोयरे, मोठे पाटील पांडे देशमुख तुमचे पाहुणे असतील, पण दिनाचा सोयरा पांडुरंग माझ्या गोरगरीब दुबळ्यांचा सोयरा फक्त माझा पांडुरंगच आहे. आणि पांडुरंगाच्या चरणी जो लीन होतो तेव्हा अक्षरशः त्याचं कल्याणच होतं. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण पांडुरंगाच्या भक्तीसाठी दिंडी वारीमध्ये निघालोय या वर्षी आखाडीला. पाय पडा सरपंच यांचे. काय ज्ञान पाजळायला लागले तो दाजी. वा वा वा. सरपंच महाराज कीर्तन बी सांगतात का काय म्हणू सांगते ते काही सांगू सांगते ते. शकतो, सांगू शकतो कीर्तन बी. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले तर ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले तर ज्ञानेश्वर. अरे देवा, सगळी दुनिया निघाली पंढरपूरला आणि मी कुठं इथं खुरपीते. विठ्ठला पांडुरंगा, मला तुझ्या वारीला यायची लई इच्छा आहे. काय करू, ह्या वर्षी सगळी महागाई झाली, लेकराचा शिक्षणाचा खर्च, नवरा दारू पिऊन पडतोय कुठं बी. पांडुरंगा तूच मार्ग दाखव रे, माझ्याकडे तर काही पैसे नाहीत, काय करू काय नाही मला कळत नाही. पण विठ्ठला मला तुझ्या पंढरीला यायची लई इच्छा आहे. विठोबाचे घेईन मिवाचे, विठोबाचे घेईन मिवाचे. कल्पंती थांबा ना, ओ दादा थांबा ना. काय होत आहे? इकडे कोणकडे निघाले तुम्ही? अहो ताई, मी आहे पंढरपूरचा. पंढरपूरचा? हो. अहो ताई, मी गेलतो पैठणला. पैठण माझ्या मामाचं गाव आहे. पैठण तुझ्या मामाचं गाव आहे? हो तुमचं गाव आहे का नाही पंढरपूर? हो. मला पण लय पंढरपूरला यायची इच्छा आहे बघा, पण ह्या वर्षी का नाही, माझ्याकडे पैसेच नाहीत बघा. लेकराच्या शिक्षणाचा खर्च, शेतामधला खर्च, मालक आमचे दारू पिऊन पडतात कुठं बी. काय करावं, लय यायची इच्छा आहे बघा दादा मला तुमच्या संग पंढरपूरला यायची. चला माऊली माझ्यासोबत, पुढे एक दिंडी निघाली आहे. ती काय तिकडे पुढे गेलेली दिंडी ती आमच्या गावामधलीच आहे. ते कशाचे नेते तर पैसे नाही दिले म्हणून मला येऊन दिलं नाही. कशाला नेते ती मला? चला माऊली, मग मी निघतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. आता नंबर नवीन झालं आपल्या दिंडीचं, लवकर निघायचं आपलं बघायचं धोरण. हा काम ओके झालं दिंडीचं आपल्याला. करायच लागणार. हा हो, लवकर निघायचं होतं आणि तेवढं हो. लवकर प्रयत्न करायचा. बाई
दादा आली वाटतं. दिंडीचं नियोजन लावते तरी बघत तरी. ओ दादा बाई दादा, मला तुमच्या दिंडीमध्ये येऊ द्या ना, नंतर तुमचे पैसे देऊन टाकीन मी. पण दिंडीला खर्च तितकाच आहे ना. मी काय बी करीन पण तुमचे पैसे देऊन टाकेन ना. मला ह्या वर्षी येऊ द्या ना तुमच्या दिंडीमध्ये. बाई तुझ्याकडे पैसे नाहीत तसं जमणार नाही, कारण इथं पैशाशिवाय पान सुद्धा हलत नाही. सगळं जे चालतं तर पैशावरच चालतंय. तुला पैसे दिल्याशिवाय आमच्या दिंडीत सामील होताच येणार नाही. अहो दादा, काहीतरी करा ना ऍडजस्ट. अहो माऊली, सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. पैशाचं सोंग करताही येत नाही. ऍडजस्ट होणार नाही. रामकृष्ण हरी. येतो माऊली. जय हरी. जय हरी. अरे विठ्ठला पांडुरंगा, तुझ्या दर्शनाला यायची लई ओढ लागली बघ, पण आता काय करू, तूच मार्ग दाखव विठ्ठला पांडुरंगा. आमुची निराशी पंढरी, आमुची अरे आवडे पंढरी भीमा पांडू. आवडे पंढरी भीमा पांडू. बाई दिंडी निघाली, आता दिंडीला वाटत तरी लाविते बाई मी. चल बाई पटपट लावते दिंडीला वाटत. दिंडी चालली पुढं, काय करू. अयो मी याला मुर्दा गे, लई लागला गे. हा ही तुम्हाला पाकिट दिसाय बाई, पाकिट पैसे आणि पाकिटात अयो पैसे. बाई पाकिट पैसे. दादा दिसते, ह्या दादालाच विचारते पैसे कोणाचे ते. अहो दादा का होत हे पैशाचं पाकिट मला सापडलंय, तुमचं आहे का? नाही हो. नाही, मग कोणाचं असन बाई हे पैशाचं पाकिट? माझे बी पैसे नाहीत हे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. अहो दादा तुम्ही इथंच? होत नाही मी इथंच. अहो दादा मला हे पाकिट सापडलंय, तुमचं आहे का? नाही माझं नाही. हे पैशाचं पाकिट माझं बी नाही, मला माझं सापडलंय. नाही. मी ठेस लागून पडले, तिथं पाकिट सापडलंय मला, म्हणून विचारलं तुमचं आहे का? नाही माझं नाही. अहो ताई, तुम्ही तर म्हणता पाकिटात पैसे. हो दादा, पाकिटात भरपूर पैसे येत. तुम्हाला तर पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं होतं. ताई तुम्ही हेच पैसे दिंडी चालकाला द्या. पण दादा हे पैसे लोकांचे आहेत, मी कशी देणार दिंडीवाल्याला पैसे? अहो ताई, कोण जाणे पांडुरंगच तुमची भक्ती बघून मदतीला धावून आला असेल. हो ना दादा, पांडुरंगच माझी भक्ती बघूनच धावून आला. अहो ताई, देव भक्तीचा भुकेला धावून येई प्रत्येकाच्या भेटीला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. रामकृष्ण हरी माऊली. आप्पा दिसते, आप्पालाच भेटते. अहो आप्पा. काय रे मंगल? अहो आप्पा, ह्यात का नाही मला पाकिट सापडले, पैसे ते ह्यात. जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे घ्या आणि मला दिंडीत न्या. काल तर तुझ्यापाशी 1 रुपया बी नव्हता. अहो मला ठेस लागली, आणि ठेस लागले की लगेच मला पाकिट सापडलं. साक्षात पांडुरंगाने भेट दिली तुम्हाला. आणि मी बसले खाली आणि मला दिसलं पाकिट. मग मी म्हणलं मला दिंडीत यायची लई इच्छा होती, मग मी म्हणलं आता दिंडीतच जावा. अहो ताई, तुम्ही दिंडीला निघालात का काय? हो, दिंडीतच चालले मी पण. हो का? हो, चला ना. तुम्हाला नाही काय यायचं दिंडीमध्ये? हो, मला बी यायचंय ना, निघाले मी चला बी. ना मग, तुम्ही पण म्हणला हो, होता ना. मी लगेच निघाले. चला मग सोबतच जाऊ. हो, जाऊ ना, जाऊ. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा मावली तुकाराम, मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, पांडुरंग पांडुरा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, मावली तुकाराम. थांबलेच तू काय तू जा मोर जा मार जाल पुढे पार. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल पांडुरंग विठ्ठल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 आयो आयो ज्ञानोबा माऊली तुकाराम पडले गे आगायो. माऊली लागलो तुम्हाला? तुम्ही केव्हा आलात दादा? माऊली मी तुमच्या सोबतच होतो. चंद्रभागालिंगा पुंडलिका, चंद्रभागालिंगा पुंडलिका, कामधेनु कल्प तरुचिंतामणि, कामधेनु कल्प तरुचिंतामणि. आवडे धानी पुरावीती, आवडे धानी पुरावीती, कामधेनु कल्प तरुचिंतामणि, कामधेनु कल्प तरुचिंतामणि. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. अरे देवा
काही नाही हो, तिथं गर्दी मध्ये का नाही बिस्किट पुढे वाटीत होते म्हणून म्हणलं 2 बिस्किट घ्यावा. एका माऊलीने मला असा धक्का दिला बाई, रपकूनच पडले. इकडे बघा की. अहो ऐकून तर घ्या ना, बिस्किट बघा ना पलीकडे. अयो इथं कोणी ठेवला बिस्किट पुडा? तुम्हीच म्हणाला. नाही ना, इथं बिस्किट पुडा नव्हता. ओ नव्हता. ऐटाला पांडुरंग रे, तू धावून आलास रे माझ्या पुढे. देवाला माझी चिंता बाई. सरपंच सावकार मुक्कामाची लय अवस्था बघा ना, एसी रूम जेवणाचे बी काय आटे मित्र जेवणाची वेगळी आटा एवढे म्हणे हो हॉलन ते लय भारी हो. एसी पण फिटे बघ. एसी नाही पण नंबर 1च कार्यक्रम केला बरं यावेळेस दिंडीत. हो लय जबरदस्त आपण झालं. नियोजन टाईट ते म्हणलेच होते ना. हा. सावकार चेअरमन कुठे गेले? शर्मन बाहेर गेले वाटते. त्यांचा नातू आलता, नातू संग गेली ती. असं आहे का? हा पण यावेळेस नियोजन चांगले केले पण दिंडीचा. आपण नियोजन चाललं. हो चला मग आपण बी कीर्तनाला जायचं आपल्याला. चालू झालं वाटतंय. चला आता आपण एवढे 10-15 दिंडी सोबत आहेत ना, हा. एक दिवसही कीर्तन टळायचं नाही 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 नाही. बरं का सावकार? हो, हो. ते चेअरमनला कुठेही जाऊ द्या, हा. कुणाच्या पिशे चापू द्या, हा. पण तुम्ही हा. कीर्तनाला आपण हजर काय हरकत राहतो. नाही. चला बरं कीर्तनाला चला. Sorry. तर आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात की आपल्यावरती कोणाकोणाचे उपकार आहेत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपल्यावरती 3 जणांचे उपकार आहेत. पहिले म्हणजे झाडाचे, दुसरे गायीचे आणि दुसरे नदीचे. तर आपल्यावरती झाडाचे उपकार काय आहेत? तर झाड आपल्याला ऑक्सिजन देतं, झाड आपल्याला वह्या पुस्तकं देतं, झाडामुळे आपण जिवंत आहोत. हे झालं झाडाचे उपकार. झाडाचे आपण फळे खाऊ शकतो, पण झाड स्वतःचे फळ स्वतः खाऊ शकत नाही. तसं झाडाचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. आणि दुसरे म्हणजे गायीचे उपकार. गायी आपल्याला खाण्यासाठी दही, दूध, ताक, लोणी सर्व काही देते, पण गाय स्वतःच दही, दूध, लोणी गाय स्वतःच खाऊ शकत नाही. आणि तिसरे उपकार म्हणजे आपल्यावरती करणारे म्हणजे नदीचे उपकार आहेत. नदी आपल्याला आंघोळ करण्यासाठी पाणी देते, कपडे धुण्यासाठी पाणी देते, सर्व काही शेतातले सर्व काही कामासाठी पाणी देते. पण नदी स्वतःचं पाणी स्वतः पिते का? स्वतःचं पाणी स्वतः पिऊ शकत नाही, स्वतःच्या पाण्याने स्वतः आंघोळ करू शकत नाही. हे झाले नदीचे उपकार. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपल्यावरती उपकार करणारे 3 जण आहेत. 3 जण कोणते? पहिले म्हणजे देव, दुसरे संत आणि तिसरे मायबाप. तर देवाने आपल्यावरती काय उपकार केले? देवाने आपल्या केलं. संतांनी आपल्याला कशातून जागा केलं? तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार अशा 6 षड्विकारातून आपल्याला संत महात्म्याने जागा केलं. संतांनी आपल्याला जागा केलंच, पण पूर्ण जगाला सुद्धा जागा केलं. जगाला जागा करता करता देवाला सुद्धा जागा करतात. उठा पांडुरंगा प्रभात समा, वैष्णवाचा मेळा गरुडा पाहिला, वैष्णवाचा मेळा गरुडा पाहिला. पांडुरंग कोणी मारलं तर तुम्ही त्याच्या घरी जाऊन त्याला त्याची लाडाने आरती कराल का, त्याला पेढेतून खाऊ घालाल का, त्याला काय करचाल? तर तुम्ही त्याला मारून त्याच्या हातापाय तोडून तुम्ही घरला याल. पण माऊली ज्ञानोबारांनी ते विचार डोक्यात ठेवलंच नाही. माऊली ज्ञानोबाराय त्या सरपंच अरे इकडे या. राम राम. राम राम राम. अरे काय जा रे बसा. अरे ऐका ना, जेवण वगैरे झाले? झाले झाले जेवणात मस्त सोय झाली. व्यवस्था चांगली ना आपाची? हो हो हो. संध्याकाळच्याला आपण सांगितलंय आरोडाचा कार्यक्रम आहे. आता मुक्कामीचा आता आपण आहोत. आणि एकदम नामवंत हरिभक्त परायण माऊली महाराज चौधरी आणि त्याला साथ देणार आहेत गोरखाप्पा काळे. चंगी कार्यक्रम आहे भारताचा. दुई बी नामांकित आहेत तिथं. नामांकित भारूडकार आहेत. नंबर 1 कार्यक्रम आहे. सगळ्यांनी आनंद घ्या. ठीक आहे ठीक आहे. बरं मला एक म्हणायचं, का बोलता? मंगल पैसे दिले का तुम्ही? नाही ना दिलं. नाही मी नाही दिले राव.
मी बी दिलं नाही. मग ती आली कस का काय नाचती पिशीत काहीतरी गबाळ दिसते भाऊ. जाऊ द्या असू द्या. पांडुरंगाची लीला आहे. भेटले असते कोणतरी दिले असते. देव कोणाला काही कमी करीत नाही. हा. ज्याच्या त्याच्या परीने आली पांडुरंग त्याचं भलं करू. चला आपलं जाऊ दे आता कीर्तन टायमाला बघू आता काय. चल या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया. नेलं ग बाया, मला पंढरीला असं येत जा. नेलं ग बाया. चंद्रभागेचे गडुळाचं पाणी नाही पेले मी आमगळ वाणी. काय सांगू बाई या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया. लवकर या जनमावली पुकारा. Oh,